माझं वस्तिस्थान पुरुषाच्या दोषी वशात यायला शोधल्या, पण मी माझ्या स्वतःचं कर्तव्य परिपूर्ण करत असतेवेळी मध्यस्थी तू आलायस. नाव काय तुझं? मिथिला नगरीचा युवा नेतृत्व हा माझा रणजित हरदास मी. म्हणजे मिथिला नगरीचा युवराज रणजित. रणजित तो नाही, मी तुला तसं काहीच वाईट म्हणणार नाही. त्याला सुद्धा कारण आहे. कारण रणजित माझा जे वैर आहे तुझ्याशी नव्हे, मानव कोटी तुझा जन्म झालेला आहे, माणुसकीच्या द्वारा तू जागला. पण या विश्वात चित्रपट पाहायचा असेल तसं आलाय तसं अरे तुला जीवनात पूर्ण संधी मी देखील देतोय. या विश्वाचा चित्रपटच नव्हे, उद्याचा सूर्यसारखा तुला पाहायचा असेल तर का 4 दिवस तू या विश्वाचा पाठीवर तुला जगायचे असतील तर जाऊन पृष्ठभाग दर्शव. युवराज रणजित, आतापर्यंत मी कुणाला संधी दिली नाही, संधी कुणाकडूनही घेतलेली नाही. संधीचा सेवन का संग्रामात झाला असेल परिणामाची पर्वत किंवा तुझ्या अंतर्मने निर्माण झालेले इच्छा परमेश्वराची इच्छा नव्हे, जिचा परिपूर्ण व्हायला हवी. अर्धवटचा शब्द तुला एकच सांगू इच्छितोय, त्या स्त्रीचा हव्यास तुला तो हव्यास सोड, तुझा मार्ग मोकळा आहे. रणजित, त्या स्त्रीला मी इथपर्यंत घेऊन आलोय, त्या स्त्रीला मी सहजासहजी सोडणार नाही. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक प्राणी मात्र जय जय करतो, स्वतःच्या घरीला योग्य तू सांगावं, मी सांगावं, मी ऐकावं. अरे तुझ्या अंतर्मने निर्माण झालेली इच्छा मी अयोग्य केव्हाच म्हणणार नाही. पण या विश्वाच्या भूतपत्रावर सदा सजीव मनुष्य प्राण्याला जन्म घेतला ना, त्याला स्वतःच्या स्वतःच रेषेने जरूर जगावं. पण आपल्या अंतर्मने निर्माण झालेली इच्छा कोणते याचा विचार पुरता करायला नको का? प्रत्येक माणूस ज्यावेळी जी गोष्ट करतो त्याने स्वतःपुरता विचार केला असतो, आणि मी तो माझ्या जीवनात विचार केलाय. म्हणून या तरुण नवयुवतीला हात धरून मी ठेवत आलोय. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, अडविण्याचा प्रयत्न करून षडयंत्र केला. ज्याचा सूर्य उगवता क्षणी आत्माला बोला आणि या शुभ रणजित म्हणजे कोणी वक्तव्याचा भक्त नव्हे, मूर्तिमंत कृतीचा शास्त्र आहे. शास्त्र ही माझी धर्मरीती आहे. तू काय करतोय? का काल आव्हान करतोय? अरे या काळाची गती तू जाणत नाही आहे. आवश्यकतेला गती अशा प्रकारे काळ तुझ्या छोप आहे. तो काळ तुझ्या जातीची भारत अरे या विश्वाच्या भूतपत्रावर या विश्वाच्या ठिकाणी मुखाच्या वर्गांपेक्षा हस्ताच्या कृती अधिक महत्त्व दिलं गेलं. हा शुद्ध बीजांकुर तुझ्या नेत्रासमोर नाही, स्वीकार तुझा शुद्ध बीजांकुर.
जीवनात दिलेली सदर्का स्वीकारली असती तर स्वतःच्या प्राणाला कदाचित रोखला नसता. सन्माननीय विनायक दामले, नाट्यप्रेमी सन्माननीय विनायक दामले यांनी आमचे सुमधुर संगीत हार्मोनियमवर सन्माननीय श्री सचिनजी पालक, साहित्यवादी सन्माननीय श्री विष्णू बंगे आणि पक्वादत्त कुमार मंदार सावंत या त्रय वर्गाचं कौतुक करण्यासाठी लाखोला 200 रुपयाचं पारितोषिक दिलं. सुमधुर संगीत यांच्या वतीने सन्माननीय श्री विनायक दामले यांचे आभार म्हणून पक्षाचा आनंदाने स्वीकार करते. त्याचप्रमाणे आमचे परममित्र रितेश गवस यांच्याकडून माझ्या कलाकारांचा गौरव करून आणि आमचे मृदुंगमणी आमचे परममित्र मंदार सावंत आम्हा दोघांच्याही कलाकारांचा गौरव करून बोंबेला पारितोषिक केले. आमचे परममित्र रितेश गवस यांचे आभार मानून माझ्या श्रीदेवी माऊली यशोदा नाट्यपटे यांच्या मंडळाचं बोंबेला पारितोषिक आनंद. त्याचप्रमाणे एक दशावतारी कलाकार याच गावचे रहिवासी आमचे परममित्र अगदी जिवलग कुमार अजिंक्य गवस यांनी आमचे सुमधुर संगीत साथ हार्मोनियममध्ये सन्माननीय श्री सचिनजी पालक, साहित्यवादक सन्माननीय श्री विष्णू बंगे आणि पक्वादत्त कुमार मंदार सावंत या त्रय वर्गाचं कौतुक करण्यासाठी लाखोला गुगल पे द्वारे 200 रुपयाचं पारितोषिक दिलं. दशावतारी कलाकार कुमार अजिंक्य गवस यांचे लागला आभार म्हणून तुम्हा सर्वांच्याकडे निरोप पक्षाचा आनंदाने स्वीकार बोला. नमस्कार. आज संकट समय तुम्ही धाव घेतला म्हणून माझ्या काहीच रक्षण झालं. तुमपेक्षा माझं काय झालं असतं. अगदी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझ्या संरक्षणासाठी ढाल म्हणून उभे राहिला. ही कीर्ती का तुमचे उपकार कधीही विसरू शकणार नाही. पुन्हा महाभारत म्हटलेली अगदी सत्य. संकट समय कधीही परमेश्वर जाऊन येत नाही. तू एखाद्या मनुष्य रूपाने येत असतो आणि म्हणूनच त्या मनुष्य रूपी देवतेला पुन्हा एकदा नमस्कार. माणसाला साहाय्य करणं हा केवळ माणुसकीचा धर्म झाला आणि तीच माणुसकी आम्ही आमच्या उराच्या ठिकाणी जोपासली आणि आपल्या संरक्षण करत झालो. आज तर असं वाटू लागलं की आम्हासारख्या स्त्रियांना घाबरण्याची कोणतीच चिंता नाही. कारण तुम्हासारखे वीर पुरुष या दळणी मातेजवळ असताना आम्हासारख्या स्त्रियांना कशाची भीती. पण काय हो, आणीबाणीचा प्रसंग होता आणि या आणीबाणीच्या प्रसंगातून सहज आपण काहीतरी बोलून गेला. म्हणे तुमचं नाव. माझं ना मिथिला नगरीचा युवराज नाव माझं रणजित म्हणतात. तू पुन्हा एकदा नमस्कार करतो. आमचं नाव ऐकलंच नाही. आपला मूळ कर्तव्यावर हात तो कामून असले तो ज्यांच्या आतापर्यंत आम्ही ख्यातिकीर्ती ऐकत आलो होतो. आमची ख्यातिकीर्ती ज्यांचं नाव आम्ही ऐकत आलो होतो, ज्यांचे पराक्रम ती मूर्ती आमच्या नेत्रासमोर आणि म्हणूनच अगदी आनंद आणि हा जो आला होता ना असं तर वाटू लागले जणू काही हा माझ्यासाठी देवदूतच होता. हा कारण हा आला म्हणून तुम्ही आलात ना. हा म्हणजे त्यांची जर काही उपस्थिती झाली नसती तर कदाचित तुमची माझी ग्रंथी का झाली नसती. असू पण काय माहिती का, एक विचारू का. एक कशा राग नाही देणार. राग येण्यासारखं विचारू नका. नाही म्हणते राग येणार नाही, मनाचं सांत्वन व्हावं म्हणून विचारा. अहो तुमचं बोला. लग्न झालं काय झालं नाही. हो काय बोलताय. म्हणते माझं लग्न झालं हे तुम्हाला वाटत नाही. काय माझं लग्न झालेलं आहे. एवढंच नव्हे तर माझी जी पत्नी आहे ना ती एवढी सुंदर दिसते, एवढी रूपवान दिसते. ती आता सुद्धा माझ्या समवेत असते. काय आता सुद्धा माझ्या समवेत आहे. तुमची पत्नी या क्षणी या ठिकाणी. ओ वहिनी, ओ वहिनी. काय हो, मी तुम्हाला वेडी दिसते का. नाही मला तुम्हाला वाटतंय का. नाही मी नाही चांगली आहे मी. पण काय हो तुम्ही म्हणाला तुमची भार्या इथे माझ्या समवेत असेल. कुठे बरं आहे. तुम्हाला दिसली नाही. नाही दिसत. आलं माझ्या ध्यानात. म्हणजे माझी भार्या माझ्या समवेत असताना देखील आपल्याला दिसली नाही. हो आपल्याला नेत्र विकार झाले. हो काही बोलू नका.
म्हणणार आमच्या मितीला नगरीत कित्येक व्हायचे ही तुमची समस्या ते नक्कीच सोडव. नको नको मी माझी बरी आहे. त्यामुळे पण काय हो कुठे आहे तुमची माझी पत्नी? पत्नी माझ्या समवेतच आहे. एवढंच नाही तर जिने आतापर्यंत मला संकटाच्या वेळी सहाय्य केलं. वैराच्या मनातीला चढावत चिरल्या असे माझ्या कमरेला भिडून बसले माझी रडू लागली. ही पहा मी बायको ही माझी हसताय तुम्ही. नाही नाही माझ्या पत्नी नाही असू नको तर काय रडू. ही तुमची पत्नी? ही माझी पत्नी. मला वाटलं ती नाही ना. आम्हा क्षत्रियांचं लग्न खऱ्या अर्थानं प्रथमतः हिच्या समवेतच लावलं. म्हणजे माझा मार्ग मोकळा काय आहे. आता तर मी ठरवलं ही गाड्या बाहेर जाण्यापेक्षा हा असंच करा. आमचं लग्न झालं नाही यात तुम्हाला आनंद होतो. नाही काय होते काही कळत नाही. आम्हा स्त्रियांचं पण काय माहितीये का? हो आम्हा स्त्रियांचं हे असंच असतं. सांगता येत नाही बोलता येत नाही. हा आजार बराच मोठा आहे. आजार नाहीये सर्व स्त्रियांचं असं असतं. असू द्या. आता आपण भयमुक्त आहात. ऋषिकेतू नामक संकट केवळ आपल्यावर ओढावं लागेल. मेला त्या संकटातून मी आपली मुक्तता केली. अगदी. आता आपण भयमुक्त आहात. केवळ स्वतःच्या स्वस्थानापर्यंत जाण्यासाठी आता आपण तयार आहात. तेव्हा मार्गात जर का कुठं आपण मला मिळाला ओळखीचा हात मला जरूर टाका. तुम्ही जर का माझ्यासाठी 2 पावलं पुढे असाल तर तुमच्यासाठी युवराज घडचे अगदी 10 पावलं पुढे. पण आता मला इथं काहीतरी सांगायचंय. सांगायचं लवकर कसं सांगू कळत नाही. आठवल्यानंतर सांगा. तोपर्यंत आमच्या कर्तव्याचं देवा जळला तुझ्या मनात. काय म्हणा आपण बोललो नाही. आपण बोललो नाही. असू द्या. हे अरण्य त्या अरण्याच्या ठिकाणी कित्येक घेऊन शपथ बांधलेलं आहे. कुणाचा तरी आभास आला असेल आणि तोपास आम्हाला हवा. जीव जळला तुझ्या मनात. तू जवळी देशील आता. पुन्हा तेच. काय होते काही कळत नाही. असू द्या. आता माझ्या ध्यानी आलं पण मला झाला तो भास नव्हता. आपल्या मुखातील मुखद्वार होते. असू दे. तू माझा होशील ना मज प्रीत देशील ना. माझ्याकडे पुष्कळ. तू माझा होशील ना.
काय
नाही बाणान घालते ना तो थांब आय ऐकलं ऐकून घे फक्त ऐकून घे तुला सांगलंय मी तुझ्या म्हशीत पानांचे लोकांची रेडे सोडून टाकते मस्त काय काय केलाय तू काय माझ्या तोंडात आता सुरू मोडून घालतो बाहेर नाही बाहेर मला लागलं तरी तेरा महाभारत आपल्या वयाचा मानवी राखू माझं मान ते राखू नको माझा प्रणव आपण एकदा स्वीकार तरी करा नको तुला माका प्रणाम नको आणि सलाम नको सांगितलं या तुला आता सांगतोय की माझ्या सगळ्या परत नाही की कुत्र्याला सुटलं सदा तो बघ पेर बसलो स्वतःला हातीला न्याय भेटला मी द्यायचे का असं नको की बाबा ते बांधवलं बरं होतं हो तेव्हा काय मूठ मारून दिलं तुम्ही कोणते कुसले खडेच नाला म्हणते माझं नाव विचारते तुझं नाव विचारले का त्या पुढं बसलो मी देव माणूस आहे देव माणूस माका गे तुम्ही याद सांगा तुम्ही सगळं असा ठिकाणी माका याचा परत नको उत्तर द्या हुस्स माका सांगा गे ही पोरं रानगी नाव वाटतं हे तर रानात बिना तरी काय हे देव येतात की नाही आपण तिथं उत्पन्न जातो त्या दिवशी मी रानात गेलो आणि मी बावड्यात पडले हे देव योग नाही म्हातारा काय देव येत नाही देव येतो कसं घेते कोण या विश्वाच्या पाठीवर माणूस कुठून उठलाय तुमच्यावर या वया प्रसंग आहे तरी कोण हे तरी कोण विचारतो आता तुला भरोसा म्हातारे तुझा सुद्धा अरे बाबा कोण भरोसा माझं नाव काय काय सांग ऐकतो मिथिला नगरीचं युवा नेतृत्व तुझी नेतृत्व नको नेतृत्व बदलाय मी नाव विचारले तुला मिथिला नगरीचं युवा नेतृत्व नाव माझं रणजित म्हणत असतो रणजित तू राजाचे रणजित ना म्हणतो रणजित काय काय करत आहे सोंगडीच तुला माझा पोरा नको अधिकार कोणी तुला माझा पोरा तुला हिस्सा घेऊन वृत्तांत माझ्या मुखातून ऐकण्यापेक्षा तुमच्या कन्येला विचार कन्याला विचारा नको ती आता त्याचं काय भोगे सरळ काय सरळ नका उत्तरा भोगे नाही उत्तरा दिलं बाबा तुम्ही कोण न देणार कोण मिळे तरी काय माझ्या बघूया हो तेवढं मारा हो तेवढं मारा ना माहेर नाही माझं गाणं बसो का कसा पाठवला तरी आपल्याला कसं मारू होय आता बघून मारू होय तू घरात आणि परत टाकायचं सांग ना काय झालं ते अगर वर्षाची ना गे नाही मी रवला जायलो बरांगो मी सांगते सांग तू ऋषकी तू आला होता ना तो त्या बाबांना मारलेलं ते हा तो मला उचलून घेऊन जात होता आणि त्यावेळी हे देव माणूस आले बघा याचा हारून त्याने दिली तो हाती खुई गेला होता माझ्या हाती गावात आणि लगेच भाऊ वाटतं तो आणि त्याला लगीन करून सांगणार तो हो हुसाई काय बोलताय तुम्ही काय म्हणता तुम्ही व्यवस्थित बोलते ना तुझ्याशी आई नको ते वगैरे तू केले माझा सत्याना सगळा माऊली नको आता माऊली हुक्का कधी औषध करता माऊली माझी आता झाली म्हातारी माऊली मी झाला करता पुढे काय पुढे काय झाला पुढे काय ना रोज नामक आसुरी शक्तीनं हिच्यावर जीवपासून प्रसंग आणण्याचं कार्य धावामतवर संकट समयी सहाय्य करा या तुमच्या कन्येच्या अर्थ स्वर्गीय माझ्या कर्णपटात पावलं आवाजाच्या विरोधात मार्गाने मार्गक्रमण केलं तो ऋषी घेतो या तुमच्या कन्येवर अति प्रसंग करत होता अर्थवाच्या कन्येला सांगण्याचा प्रयत्न माझ्या जीवनात मी केला अखेर तो ऐकला नाही युद्धात
किंवा तो मृत्युमुखी पडला गेला केळाच्या पडद्या आणि मग पुढे काय झाला पुढे काय झालं माहिती का? व्यवस्थित सांगायची परिस्थिती अगदी निसर्गाचा नियम झाला. दोन तरुण मन एकत्र आल्याच्या नंतर नकळत घडणारी ती क्रिया म्हणते तो अडीच अक्षरी शब्द म्हणते प्रेम. नकळत घडता नकळत घडणं आमच्या हातात नाही घडा आमच्या हातात कितक्याच होतो माका सांग तुम्ही प्रेम केला का माका या तुमच्या कन्येनं प्रणय प्रेमाची याचना माझ्या जवळ केली. आम्हाला थांब एका विचारतो की बघा आधी सांगलंय तर आता सांगू नाही बघ पहिलं कोणी म्हणलं मी नको तरुणा घट्ट काढीचा पहिला कोणी सांगलं तो सांगता अडीच तुमचा अक्षर मागायचा का त्यांनी माझ्या सांगल्या आणि माझा आवडल्या तो त्यांनी माझा होय उचले बाबा म्हणाल होती ना माझं लग्न करायला पाहिजे आधी बाबा सांगा 4 वर्ष नको माझा हात तुला का घराकडे गावाचा होणार आणि आता संस्था तुझा टाळवला संस्था तुम्ही तुमच्या घरच्या तुमच्या मतात तुमच्या बदल जाता पण आमचं स्वतःचा तुम्ही करू नकळत कळले मलाही माहिती नाही काय कळले म्हटलं काय वाया जाण्यापेक्षा अर्पण केलेलं बरं म्हातारे हय रे तू राजा केवळ तुझे झील बा हे सांगते पण हातातच राहून नागरिस्को डीआरजे डेकोरेटर्स भूषण गवस आणि दैविक गवस भूषण गवस आणि दैविक गवस यांनी कलाकारांचा गौरव करून बहुमोल पारितोषिक दिले. त्यांचे आभार मानून माऊली दशावतार नाट्यमंडळ इंस्टिट्यूट संगीत साथीत असलेला कलाकार समोरच्या देवीला वंदन करून तमाम नास्तिक यांना वंदन करून पक्षाचा स्वीकार करते. त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे मित्र तसेच मार्गदर्शक प्रमोद गवस यांनी कलाकारांचा गौरव करून बहुमोल पारितोषिक दिले. त्यांचे आभार मानून माऊली दशावतार नाट्यमंडळ इंस्टिट्यूट यांच्या वतीने आनंदाने स्वीकार. त्याचप्रमाणे सन्माननीय ज्येष्ठ व्यक्ती मधुकर ठिकार राहणार असनीय यांनी कलाकारांचा गौरव करून बहुमोल 200 रुपयाचं पारितोषिक दिले. त्यांचे आभार मानून माऊली दशावतार नाट्यमंडळ इंस्टिट्यूट यांच्या वतीने आनंदाने स्वीकार. त्याचप्रमाणे फ्रान्सी 11 झोळंबे यांनी आजच्या भारत-पाकिस्तान मॅच भारत संघ विजयी झाल्याबद्दल कलाकारांचा गौरव करून बहुमोल पारितोषिक दिले. फ्रान्सी 11 झोळंबे या मंडळाचा उत्कर्ष आणि उदोद वर्षी गणपती त्यांनी प्रार्थना करून बक्षीचा आनंदाने स्वीकार करते. त्याचप्रमाणे कृष्णा सावंत यांनी माझ्या कलागुणाचा गौरव करूच्यासाठी राहणार असनी यांनी सुद्धा माझ्या कलेचा गौरव करू हे लाख कलाचा 100 रुपयाचा बक्षीस दिलेला असा. तुमचे त्यांचे आभार मानून आता पुढे केळवाचा कसा करूचा काही विचारा. आता तुम्ही पुढे मानते मी घ्या नवरो बरोबर राहू राजा तो ठीक आहे आता का राजा पाया पडते थांबा तरी आम्ही जरी मानानं मोठं असलो ना तरी आपण भयानं मोठे. अरे आता वय कोण बघता वय ना बोले तुम्ही बोलते आम्ही पाया पडते असू द्या काहीतरी होऊन गेलं मोठे आलो तुम्ही म्हणजे माझी पाहुणा इथं का वळली असा आपला थेट प्रश्न सरळ का म्हणतो किंवा माझ्या पितृ देवतेनं दिलेली जबाबदारी आणि ती जबाबदारी कोणती माहिती का तर हिमगिरी अरण्य पुढे झाडे म्हणजे याच मार्ग हिमगिरी अरण्याच्या ठिकाणी असणारी देवी पराशक्ती मातेचं भव्य दिव्य दिवाल आणि त्या देवालयापर्यंत खऱ्या अर्थानं मला जायचंय. पराशक्ती मातेपर्यंत केवळ माझ्या मातृ देवतेनं केलेला तो नमस आणि तोच नमस केवळ फेडण्यासाठी केवळ मला तिथपर्यंत जायचंय. पण मला मार्ग सापडेना झाला म्हणून या दऱ्या खोऱ्यातून अरण्याचा मार्ग काढत एकसारखा मार्गाला मार्ग अजिबात घ्या नको तरी जाऊचा म्हणजे इकडे
शक्तिमान. हो. काळजी करू हो, नको. बदलीच्या पण आधी एक सांग, तू कमी देईच्या दर्शन भरा, देईचं दर्शन तिच्या घेशी, बरोबर आहे. नवस तिच्या फेड करशील, म्हणजे माझ्या चेहऱ्याचा कसा जातो लगीन कधी चिंता करू नका. मनोसत्ता शब्द मी तिला देखील दिला. हा. अगदी अल्प कालावधी तुझ्या समयेत मी विवाहबद्ध देखील होईल. म्हणजे पहिला देईचं दर्शन, देवीचं दर्शन नंतर लगीन. नंतर विवाह. मग काळजी करू नको. आता दिवस मावळून गेलो. मावळी बाकरी बघ आता झाली मोठी इंसान. आता सांग काय केली? तिने सत्याची होय. आता राजकीय प्रकारच्या माका काय मापांचा कोणतरी मोठ्याला मेली तर म्हणजे गाठाकुटाचा मार्ग आहे. तेव्हा आजच्या घडी आता हे एक रात आपल्याकडे तुम्ही आजची रात्र काय केलं का? हे या बा. हे या, हो, तरी बा. इतक्या पुढ्याकडे धावतो मी. पुढे येत होता. आमच्याकडे घेऊन कडे येतो लगेच जाऊ काय बाबा काय म्हणता येईल आधी घालून घरात घालणे. त्याका पिया माझ्या वडा खुशी माझ्या नको घरात नको त्या मागरात ठेवतो. मागरात त्याका ठेवतो. मागरात ठेवायला कुठं राहिला का बोलो. तारा वजा पण घातला तिया बाहेर सुटला. आम्ही जाऊ द्या तुम्ही आजच्या आता. घडी तुम्ही राहा. आजची रात्र किंवा तुमचा दिवस मुकावला का काय जेवढा झाला जबाबदारी माझी. चला आजची रात्र तुमच्या घरात आणि